मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम वाढणार. आज सकाळपासून बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी दाखवली जाते आणि या अनुषंगाने बऱ्याच साऱ्या कमेंट व्हॉट्सअपवरती मेसेज सुद्धा आलेले आहेत की खरंच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपयाचा हप्ता 2100 रुपये होणार का, याच्या संदर्भातील नवीन अपडेट काय. आणि मित्रांनो, हेच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, केंद्र शासनाची जी काही पंतप्रधानांची एक आर्थिक सल्लागार समिती आहे, अर्थात PMESA चे अर्धवेळ सदस्य आणि स्टेट बँक ऑफ इंडिया समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष याचबरोबर एक आर्थिक अर्थतज्ञ शग्निशा के यांच्या माध्यमातून एक पेपर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. काही शिफारसी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. या सल्लागार समितीच्या माध्यमातून ज्या शिफारसी देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा ओडिशामध्ये राबवली जाणारी सुभद्रा योजना असेल किंवा इतरही राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या या महिलांसाठीच्या जवळजवळ 15 राज्यातील योजना असतील. या योजनांमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. ज्या काही महिला याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र आहेत त्यांची बँकेमधील सेव्हिंग जी आहे या सेव्हिंग मध्ये वाढ झालेली आहे. त्यांचा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये 45 वर्षापर्यंतच्या महिला, 55 वर्षापर्यंतच्या महिला यांचे खर्च आणि यांची सेव्हिंग याची तुलना त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत काय तर ज्या ज्या राज्यामध्ये योजना राबवल्या जात आहेत त्या राज्यामधील महिलांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. आणि ही स्थिती सुधारण्यामध्ये राज्य शासनाच्या या राबवल्या जाणाऱ्या योजनांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे. हे योगदान दिलं जात असताना याच्यामध्ये जर वाढ केली तर या महिलांची आर्थिक स्थिती आणखीनही सुधारू शकते. अशा प्रकारची शिफारस आता त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. ही शिफारस केली जात असताना याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशामध्ये राबवली जाणारी सुभद्रा योजना या दोन्ही योजनांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. आता यांच्या माध्यमातून कौतुक करण्यात आलेले आणि शिफारसी करण्यात आलेल्या तर त्याच्यामुळे आता राज्य शासनाची छाती नक्कीच गर्वानं फुलून येणार आहे. आता या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षापासून किंवा निवडणुकीच्या प्रचारापासून या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये करण्याचं आश्वासन सरकारच्या माध्यमातून दिलं जाते. आता एक अहवाल चांगला आलेला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शिफारसी देण्यात आलेल्या आहेत. लोक किंवा याच्या विरोधात याचिका टाकत होते, कोर्टात जात होते, योजना बंद करण्यासाठी मागणी करत होते. आता या मागण्या होत असताना ही योजना चांगली म्हणून जर शिफारस केली गेली असेल आणि या योजनेमध्ये जर अनुदानामध्ये वाढ करण्याची शिफारस केली गेलेली असेल तर नक्कीच आता राज्य शासन याच्या संदर्भात विचार करू शकतं. आणि एकंदरीत आता जर आपण पाहिलं तर जे काही योजनांची अनुदानं दिली जात आहेत, मानधनं दिली जात आहेत, ही मानधनं तुटपुंजी आहेत अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी राज्य सरकारच्या माध्यमातून याच्यावर देखील विचार केला जाऊ शकतो. परंतु सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता या वर्षात तरी हा विचार केला जाणार नाही. त्याच्या संदर्भातील आता राज्य सरकार काय निर्णय घेते, त्याच्या संदर्भातील काय निर्णय येतोय, त्याच्या संदर्भातील काही पुढचे घोषणा किंवा अपडेट येतात ते सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह.